मित्रांनो, जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये एक बंधन असतं, ते म्हणजे लग्नाचं बंधन. लग्न हे कंपल्सरी आपल्या भूतलावरती मानवजात करत असते. पण काही अपवादी गोष्टी असतात. मग आता हल्ली मुलं आणि मुलीचं अतिशय मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं महत्त्व कळालं आणि त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. ह्या अपेक्षा वाढल्यामुळं आपला नवरा कसा असला पाहिजे, आपला राजकुमार कसा असला पाहिजे, जर आपल्या विरोधात असेल तर आपण काय केलं पाहिजे? मित्रांनो, एका मुलाला डोक्याला केस कमी आहेत आणि त्याने कृत्रिम केस लावले म्हणून त्याच्या होणाऱ्या पत्नीनं त्याचा खून करणं हे योग्य आहे का? ह्याच्याबद्दल मी बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, महाराष्ट्रातील पुणे हे एक संस्कृतीचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि इथं औद्योगिक वसाहत, बिल्डर लाईन, कन्स्ट्रक्शन लाईन फार मोठ्या प्रमाणात इथं विस्तार झालेला आहे आणि हेच विस्तार झाल्याच्या काही व्यापारी मंडळींनी त्याचा फायदा घेतला आणि त्याच्यामध्ये अग्रवाल, चौधरी आणि गोयल हे परिवार पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि ह्यांचे घनिष्ठ संबंध पहिल्यापासून आहेत आणि नातेवाईक बी आहेत. पण मित्रांनो, हे संबंध असताना त्यांचा विवाह जुळतो. अग्रवालचा मुलगा केतन अग्रवाल हा परदेशी शिक्षण पूर्ण करून आपल्या भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये आल्यानंतर आपल्या वडिलाचा जे कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे त्याला चालना देण्यासाठी त्यांचा फाउंडर मेंबर होतो आणि तो ऑफिस स्टाफ सांभाळायला चालू होतो आणि ते सांभाळल्यानंतर त्याचं वय वर्ष 26 असतं आणि तिथंच एक मुलगी येते. स्थळ काढलं जातं आणि त्या घरचं नाव चौधरी असतं. त्यांचे बरेच दिवसापासून संबंध असतात, ते सुद्धा चांगले गर्भ श्रीमंत असतात आणि हे श्रीमंत असताना ह्या दोघांचा विवाह फेब्रुवारी महिन्यामध्ये ठरतो आणि ठरल्यानंतर ते घनिष्ठ संबंध, फोनवर बोलणे, कुठं फिरायला जाणे, हॉटेलच्या पार्ट्या करणे असं त्यांचं दिनक्रम चालू असतं. आणि हे अग्रवाल परिवार आहे, ह्यांचा संपत्ती ही 600 कोटी रुपये मित्रांनो आणि त्याचा एकच मुलगा एवढाच आहे, केतन अग्रवाल, आणि त्या मुलीशी लग्न होतं आणि ह्या मुलीचं पुण्यामध्ये लग्न करायची अपेक्षा नसतं, जयपूरला आधी लग्न करायचं. परत तिथं काही लोक कॅन्सल करतात. उदयपूरला एक किल्ला लग्नासाठी दिला जातो. त्या किल्ल्याची 17 कोटी रुपये किंमत आहे आणि पुण्याहून उदयपूरला जाण्यासाठी त्यांनी 2 खाजगी विमान बुक करून ठेवलेले होते. इतका श्रीमंत, पण त्या मुलीच्या मनामध्ये हे स्थळ पसंतच नव्हतं आणि ते कोणाला बोलत होते का नव्हते हे अजून काय निष्पन्न झालेलं नाही. ते मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासंगत बी फिरत असते आणि तिच्या मित्रासोबत बी फिरत असते. त्याचं नाव चौधरी असते. पण चौधरी हा सामान्य कुटुंबातला आहे. हे 2 घराणे प्रचंड श्रीमंत आहेत. मग आता चौधरी आणि त्या मुलीचं नाव सिया गोयल आणि चौधरी याचं घनिष्ठ संबंध असतात आणि अडथळा काय झालेला असतो की तिचा होणारा मालक केतन अग्रवाल ह्याचा त्या दोघांनी नियोजनबद्ध काटा काढायचा, म्हणजे त्याचा हत्या करायची असे नियोजन केलेलं असतं. पण त्या मुलीचं वय वर्ष फक्त 20 वर्ष मित्रांनो, कमी वयाची मुलगी आहे आणि त्यांनी अनेक बहाणं करतात आणि बाली हे एक देश आहे, त्या देशामध्ये फिरायला जात असताना त्याचा पासपोर्ट सोडून जवळ ठेवते मित्रांनो आणि अक्षरशः विमानतळावर सर्वांच पासपोर्ट असतात, ह्याचा तेवढा नसतो. शोधून दमतात, पासपोर्ट सापडत नसतो. न सापडल्यामुळे त्यांचा दौरा कॅन्सल होतो. बाहेरच्या देशात जाण्यासाठी त्या मुलीला इंटरेस्ट नव्हता. तिला इंटरेस्ट होता पुणे जिल्ह्यातील लोणाळा तालुक्यातील लोहगड एक किल्ला आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतचा खजिना जो आणला होता आणि ह्या किल्ल्यावरती ठेवला होता. तो असा मजबूत आहे एका लोखंडासारखा, म्हणून त्याला लोहगड म्हटलं जातं. लोह म्हणजे लोखंड. आणि तिचं सारखं ट्रेकिंग करायचं, आपण त्याला उत्साह करत असते की आपण ट्रेकिंगला जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं. आणि बरोबर तिनं 2 प्रयत्न ह्याच्या आधी बी त्याला मारण्याचे केलं, पण ते सक्सेस झाले ना. मग तो चौधरी म्हणतो, तुझ्यानं आता हे काय होत नाही. म्हणजे 18 तारखेला त्याचा मर्डर झाला. त्याच्या 17 तारखेला हे दोघं लोहगडावर जातात, पाहणी ही करतात आणि नियोजन करतात आणि बरोबर ते
तिच्या बड्डेच्या दिवशी आदल्या दिवशी तिथं जातात आणि त्याला उंच ठिकाणी नेतात मित्रांनो. आणि कसं असतं, एखादी मुलगी कुठली मुलगी असेल कोणी असेल आपल्या की तिनं प्रोत्साहन दिलं की मुलं असे म्हणजे त्यांची ते अवदतच गुण असतो मित्रांनो. आणि ते उंच ठिकाणी जातो. अक्षरशः त्याला धक्का त्यानं दिला का तिच्या जोडीदारानं दिला हे अजून निष्पन्न झालेलं नाही. तिथून खाली तो पडतो. तो उंची 380 फूट आहे. म्हणजे थोडक्यात 400 फुटावरून जर माणूस खाली पडत असेल तर कसा जगणार मित्रांनो. त्याचे नॅचरली त्याचा पाय घसरून मृत्यू झाला. पण पुणे पोलिसांना शेक येतो, त्यांच्या परिवाराला शेक येतो की असं का का तर ज्या वेळ ह्याला घेऊन आलेले असते त्यावेळं ही गाडीला पाठ लावून जास्त रडत नसते. अक्साबक्सा एखादीचा होणारा मालक असेल आणि तो कसा रडतो ह्याच्यावर तिने ऑब्झर्व केलं. ही रडत नव्हती. तर ही जी तपासणी केल्यानंतर पुढं तिनं आम्ही ढकलले असं कबूल देण्यात आले. तर मित्रांनो, जर आपल्या पतीला तिला विचारलं आता तुम्ही हे का केलं, तर तिनं सांगितलं की त्याला डोक्याला केस नाहीत, त्यानं डुप्लिकेट केस आहेत. ह्याच्यासाठी खून होऊ शकतो का? तर बिलकुल होऊ शकत नाही. काही जणाला एक एक अवयव नसतो. दुसरी गोष्ट पूर्ण टक्कल असतात आणि ज्यांना दाढी मिशी केस असूनसुद्धा टक्कल करतात, मग त्यांच्या मालकीने त्यांचा खूनच करायचा असतो का? तर अशा मुली असतात मित्रांनो. प्रेमाचा बहाणा तिचा चौधरी बरोबर होता. पुऱ्या घराचं वाटोळं करून मुलगी गेली मित्रांनो. त्या अग्रवालच्या घरामध्ये तो एक मुलगा, त्याची पुरी फॅमिली, त्याची संपत्ती ही अशी वाऱ्यावर सोडायचा वेळ आला असेल मित्रांनो. कारण का ज्याचं जळतं त्याला ते दुःख माहीत असतं. ते जर चैतन अग्रवाल जर माहीत असेल पण त्याची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब म्हणजे मरलेल्या स्वरूपात असते मित्रांनो. आज पोलीस प्रशासनाने जे शोध मोहीम हाती घेतली आणि त्यांना यश आलं, अशा पोलिसांना आपण मान सन्मान केलाच पाहिजे आहे. आणि अशा घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे त्या. ह्याच मुलीनं जर सांगितलं असतं मला हा पसंत नाही आणि मला ह्याच्याशी विवाह करायचा नाही, तर त्यानं बी केलं नसतं आणि तो बी केलं, घरच्यांनी बी करून दिलं नसतं. पण एवढं टोकाचं पाऊल घेऊन समाजामध्ये देशामध्ये मुली या जातीला कलंक लावणारा सिया गोयल यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि मी इथंच थांबतो. सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.